कोणतेही आजोबा आपल्या नातवंडांचे लाड पुरवण्यासाठी अगदी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करत असतात। त्यातही आजोबा आणि नातीचं नातं हे सर्वाधिक पवित्र मानलं जातं। पण याच पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच इंदापूर तालुक्यामधून समोर आलेली आहे। एका आजोबांनी चक्क त्यांच्याच अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। त्यांना आता अटकही झालेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही संपूर्ण घटना इंदापूर तालुक्यामधील भादलवाडी गावामधून समोर आलेली आहे। आरोपीचं नाव आहे शिवाजी चंद्रकांत दणाणे। हा 67 वर्षीय आरोपी पीडित बालिकेचा चिमुकलीचा चुलत आजोबा असल्याची माहिती समोर येते। घडलेलं असं आहे की भादलवाडीमध्ये ज्या ठिकाणी हे सगळेजण हे कुटुंब वास्तव्याला आहे, त्याच वेळेस असं झालं की जेव्हा घरात कुणीही नव्हतं त्याच वेळेस या आजोबाची चक्क नियत फिरली आणि त्याने त्याच्याच नातीवर लैंगिक अत्याचार केले। अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकरणामधली जी बालिका आहे, जी पीडित मुलगी आहे, ती अल्पवयीन तर आहेच आहे, मात्र ती गतिमंद सुद्धा आहे। वैद्यकीय दृष्ट्या ती बौद्धिक दृष्ट्या कुठेतरी गतिमंद आहे अशा पद्धतीचे अहवाल सुद्धा समोर येतात। आणि तिची ही सगळी परिस्थिती तिच्या या चुलत आजोबाला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती होती, ठाऊक होती, तरी सुद्धा त्यानं तिच्या सोबत अशा पद्धतीचं दुष्कृत्य केल्याचं उघडकीस आलंय। जेव्हा घरात कुणीही नव्हतं त्याच वेळेस आपल्या वासनेची शिकार त्यानं आपल्याच नातीला बनवलं आणि जेव्हा हा सगळा प्रकार या चिमुकलीच्या आईच्या लक्षात आला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही नात्यागोत्यांचा विचार न करता आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच आशेनं तातडीनं भिगवण पोलीस स्टेशन गाठलं। तिथे गेल्याच्या नंतर स्वतःचाच चुलता असलेल्या आणि या चिमुकलीचा चुलत आजोबा असलेल्या या नराधमाच्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा दाखल केली। भिगवण पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि त्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या आरोपीला आता अटकही करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून या प्रकरणातले आणखी पुरावे शोधले जातात। या नराधमानं हे सगळं पहिल्यांदाच केलेलं आहे की यापूर्वी सुद्धा त्यानं असं काही केलंय, इतर काही चिमुकल्यांबरोबर असं केलेलं आहे का, या सगळ्याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे, तपास केला जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं भक्कम पद्धतीचे पुरावे उभे करून ही केस कशा पद्धतीनं स्ट्रॉंगली कोर्टामध्ये उभी राहील यासाठी सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। स्वतःच्याच नातीबरोबर अशा पद्धतीचं दुष्कृत्य जर एखादा व्यक्ती करत असेल तर तो समाजातील इतर मुलींसाठी, इतर चिमुकल्यांसाठी किती घातक ठरू शकतो याचाच विचार करून कोर्टानं या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या तपासात आणखी काय काय निष्पन्न होतं आणि न्यायालय काय शिक्षा देत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।